नमस्कार. जय महाराष्ट्र. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता राज्यामध्ये विधानसभेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताना दिसत आहे. त्याचपूर्वी राजकीय डावपेच आणि राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे. भारतीय जनता पक्षाला चांगलाच धक्का लोकसभेच्या निवडणुकीत बसला आणि यानंतर मात्र आता विरोधकांची ताकद वाढल्यासारखं दिसू लागलेलं आहे. अशातच फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात भारतीय जनता पक्षाने चांगलीच केली होती, मात्र आता सत्तेचे समीकरण बदलताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत जुने कार्यकर्ते आयारामा गयारामांमुळे मात्र प्रचंड अस्वस्थ आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री माजी राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी जनसंघापासूनची सुरुवातची आज भारतीय जनता पक्षाची साथ सोडताना शरद पवार गटामध्ये त्यांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे निष्ठावंत नाराज आहे हे मात्र नक्की झालेलं आहे. सत्ता काबीज करण्यासाठी विरोधकांचे आमदार खासदार फोडणे आणि सत्ता मिळवण्यासाठी या ठिकाणी निष्ठावंताचा बलिदान देणे हेच मात्र भारतीय जनता पक्षाला येत्या काळामध्ये महाग पडू शकतं की काय, अशी सध्या चित्र एकंदरीत बघायला मिळतं. सूर्यकांत पाटील या अशोक चव्हाण यांनी प्रवेश केल्यामुळे नाराज असून त्या लवकरच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करत असल्यामुळे भाजपला हा धक्का मानला जातोय. धन्यवाद.